नमस्कार. मी हेमांगी प्रभू. माझं मुंबईतील दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स या नावाने बुटीक आहे. गेली अनेक वर्ष मी तिथे साड्या, दागिने, ड्रेस मटेरियल्स, रेडीमेड ड्रेसेस, पर्सेस इत्यादीचा व्यवसाय करते आहे. भारताची परंपरा आणि संस्कृती विविध रंगांनी, बहुअंगांनी, बहुढंगांनी नटलेली आहे आणि या संस्कृतीबद्दल जगभरातल्या लोकांना केवळ कुतूहलच नव्हे तर आकर्षण देखील आहे. ह्याच्या आधीचे काही एपिसोड्स मी भारतातल्या विविध राज्यातल्या काही विशिष्ट साड्यांबद्दल थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला होता. या पुढचे काही एपिसोड्स मी भारतातल्या असाधारण चालीरीतींबद्दल बोलणार आहे. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला तर माझं चॅनेल निमिषूबाई हेमांगी सबस्क्राईब करा आणि प्रत्येक एपिसोड लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थायपुसम हा तमिळ समुदायाचा महत्त्वाचा सण असून तो तमिळ महिन्याच्या पौर्णिमेला पुष्य नक्षत्रावर साधारणपणे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये स्वामी मुरुगन म्हणजेच कार्तिकेय स्वामींच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. हा सण थाय महिन्यातला पुष्य म्हणजेच पुसम नक्षत्रावर साजरा होतो, म्हणून या सणाला थायपुसम असं नाव पडलं आहे. खास करून भारत, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, साऊथ आफ्रिका, कॅनडा आणि म्यानमारसारख्या देशांमध्ये जिथे तामिळ लोकांची वस्ती अधिक आहे तिथे हा सण अधिक जोमात साजरा होतो. फार पूर्वी सूरपद्म नावाचा एक शक्तिशाली असुर होता. त्याच्या अत्याचाराने मानवच नव्हे तर देवसुद्धा त्रासले होते. आपलं कोणी काही वाकडं करू शकणार नाही हे उमगल्यामुळे सूरपद्म अधिकच अहंकारी बनला आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ समजायला लागला. तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन भगवान शंकरांची प्रार्थना केली आणि शिव पार्वतीचा पुत्र भगवान मुरुगन म्हणजेच कार्तिकेय स्वामींचा जन्म झाला. कार्तिकेय स्वामी हे युवा शक्तीचे प्रतीक तसेच शौर्य आणि ज्ञान ह्याचेही प्रतीक समजले जातात. पार्वती मातेने भगवान मुरुगन यांना सूरपद्मचा वध करण्यासाठी एक दिव्य शस्त्र वेल म्हणजेच भाला दिला होता. या वेलच्या साह्याने भगवान मुरुगननी सूरपद्मचा पराभव केला, परंतु त्याचा वध न करता त्याच्या अहंकाराचा नाश केला आणि म्हणूनच हा विजय हा अहंकारावर ज्ञानाचा विजय मानला जातो. ही घटना थायपुसमच्या दिवशी घडली, म्हणूनच भगवान मुरुगनच्या शक्ती, करुणा आणि विजयाचं स्मरण करण्यासाठी थायपुसम साजरा करतात. या सणाच्या थोडे दिवस आधीच भक्त उपवास सुरू करतात. ब्रह्मचर्य, शाकाहार आणि साधी जीवनशैली या काळामध्ये अवलंबली जाते. थायपुसममधील सर्वात मुख्य विधी म्हणजे कावडी. कावडी म्हणजे 2 टोकांना वस्तू असलेला सजवलेला काठीसारखा भार. या विधीमध्ये भाविक लोक दूध, फळं, फुलं यांनी लगडलेल्या जड कावडी खांद्यावरून मुरुगन देवाच्या देवळापर्यंत वाहून नेतात आणि देवाला अर्पण करतात. काही भाविक जीभ, गाल, नाक यासारख्या शरीराच्या अवयवांमध्ये सुया, भाले किंवा सळ्यांसारख्या टोकदार वस्तू टोचून घेतात. तसंच काही भाविक किंवा मंदिरातील पुजारी जळत्या निखाऱ्यांवरून चालतात. आत्मक्लेशामुळे आत्मसंयम वाढतो आणि पापं नष्ट होतात असा यामागचा समज आहे. तसंच ध्यानावस्थेत असल्यामुळे या विधींमध्ये शरीराला वेदना जाणवत नाहीत अशी यामागची श्रद्धा. थायपुसमच्या दिवशी भाविक लोक स्नान करून अंगभर हळद लेपतात आणि डोक्यावरून सजवलेल्या देवतांच्या तसबिरी घेऊन चालतात. तेव्हा इतर भाविक रंगीबेरंगी छत्र्या त्यांच्या डोक्यावर धरतात आणि त्यांचं ऊन आणि वाऱ्यापासून रक्षण करतात. अनेक आकर्षणं असलेला थायपुसम हा सण प्रत्यक्षात पाहण्याजोगा आहे. तमिळनाडूमधल्या तिरुचेंदूर, पलानी आणि मदुराई या मुरुगन देवावरच्या देवळात फारच उत्साहात हा सण साजरा होतो. थोडक्यात काय तर थायपुसम हा सण उपासना, तपस्या, आत्मशुद्धी आणि मुरुगन देवावरच्या अढळ श्रद्धेचा एक तेजस्वी सण आहे. आज थांबते इथेच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.